मित्रांनो, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी स्त्रियांनी या गोष्टी कराव्यात. कुलदेवी तुमचे घर सुख समृद्धीने भरेल. मित्रांनो, आपल्याला माहीतच असते की आपल्या प्रत्येकाच्या कुळाची एक कुलदेवी आणि एक कुलदेवता असतात आणि या दोघांची पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपल्याला आपले भविष्य उज्ज्वल करायचे आहेत, मुलाबाळांचे भविष्य चांगले करायचे आहे किंवा भविष्याची चिंता संपवायची आहे, तर कुळदेवीला प्रसन्न करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही कामं सांगणार आहेत, अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या घरातल्या मुख्य स्त्रीने केल्यात तर घराला घरपण येईल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्या घरावर त्या घराची कुळदेवी ही प्रसन्न राहील. आणि कुलदेवी जर प्रसन्न राहिली तर मग कोणत्याही गोष्टीची गरज आपल्याला भासत नाही. घरात भरभराट सुद्धा येते, घरात पैसा सुद्धा येतो, सुख शांतता सुद्धा येते आणि सगळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आपली कुळदेवी ही जाणून घ्यावी. थोर व्यक्तींकडून, वडीलधाऱ्यांकडून किंवा आपण कुळदेवीची पूजा घालून आपण कुलदेवी जाणून घेऊ शकतो. कुलदेवी जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची मूर्ती, कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक आपल्या देवघरात स्थापन करावा. त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीचा मंत्र जप रोज करावा. जोही तुमच्या कुलदेवीचा मंत्र असेल तो तुम्ही रोज करू शकतात. परंतु जर तुम्हाला कुलदेवी माहीतच नाही, तुम्ही माहीत करण्याचा खूप प्रयत्न केला तरी तुम्हाला माहीत नाही, तर तुम्ही एक कायमस्वरूपीचा कलश तुमच्या घरात देवघरात भरून ठेवायचा आणि मंत्र जप करण्यासाठी श्री कुलदेवी नमः किंवा श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. त्यानंतर कुलदेवीला रोज आपल्या देवघरात नैवेद्य दाखवावा. आपण जेही शुद्ध शाकाहारी जेवण करतो त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी आपल्या देवघरात दाखवायचा. त्यानंतर सहपरिवार सहकुटुंब दरवर्षी आपल्या कुलदेवीच्या स्थानी जाऊन कुलदेवीचे दर्शन नक्की घ्यावे. तिथे गेल्यावर कुलदेवीची ओटी विवाहित महिलेने अवश्य भरावी. कुलदेवी साठी एक महत्त्वाचे काम असते ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करत असू, नवीन कार्याची सुरुवात करत असू, व्यवसाय सुरुवात करत असू, तर सगळ्यात आधी आपल्या कुलदेवीला पहिला मान द्यावा, पहिले आमंत्रण द्यावे आणि त्यांना पहिले कळवावे. आपल्या देवघरात बसून त्यांना पहिली माहिती द्यावी आपण. याने कुलदेवी प्रसन्न होते. तर हे काही कामं आहेत, या काही गोष्टी आहेत ज्या आपण नित्य नियमाने केल्या तर आपल्यावर आपली कुलदेवी नेहमी प्रसन्न राहते. आणि ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न त्या घरावर कोणते संकट सुद्धा येत नाही आणि त्या घरात कोणत्याही गोष्टीची कधीच अन्नधान्याची, धनधान्याची कधीच कमी राहत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.